नमस्कार, मी दुर्वा. दुर्वा क्रिएशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ नथीचा आहे आणि आजची जी नथ आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि आपली स्वतःची डिझाईन असते आपल्या चॅनल वरती. तर मी माझ्या स्वतःच्या काही नवीन डिझाईन आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. तर आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही हे फूल बघितलं असेल, बघत असाल की मी दाखवते तुम्हाला. आणि हे फूल मी कसं तयार केलेलं आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि आज याच फुलांचा वापर करून आपण एक नथ क्रिएट करणार आहोत. थोडी नवीन डिझाईन आहे, ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे. तर नथ तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपण 2mm 3mm चे आणि 4mm चे बरेच सारे मोती, एक मिक्स मोती घेतलेले आहेत, पण आपल्याला याच्यात 2mm चे मोती यूज करायचे आहेत. आणि त्यानंतर 18 गेजची वायर घेतलेली आहे, 0.3mm ची वायर घेतलेली आहे नेहमीप्रमाणे, आणि एक डायमंड घेतलेला आहे, क्रिस्टल घेतलेला आहे. त्यानंतर फूल घेतलेलं आहे, तयार केलेलं फूल, आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे कसं बनवायचं आहे ते फूल. तर त्यानंतर काही मोती तयार केलेले आहेत, ते ग्रीन आणि रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन. त्यानंतर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. सो आता 18 गेजची वायर जी आहे ती आपल्याला नथ करायची आहे. आपण इथे प्रेसची नथ बनवणार आहोत. तर ते नाकाच्या छिद्रात घालायची आहे, ती नाही, ती प्रेसची नथ आहे. तर आता आपण ही वायर कट करून घेतलेली आहे. तर थोडीशी मोठी नथ बनवायची, त्यामुळे थोडा जास्त तुकडा कट करायचा वायरचा नेहमी. कारण नथ बनवताना थोडस जास्तच घ्यायचं कधी पण प्रमाण, कारण की मग पुन्हा कमी पडलं तर मग ते जोडता येत नाही, त्यामुळे थोडस जास्त घ्यायचं. आणि आता आपण जे मी तुम्हाला जे सुरुवातीला ब्ल्यू कलरचं जे फ्लावर दाखवलं होतं ते कसं तयार करायचं ते मी तुम्हाला आता पहिल्यांदा दाखवणार आहे. तर आपण 0.3mm ची वायर कट करून घेतली. त्यानंतर जे ब्ल्यू कलरचे जे क्रिस्टल आहेत 2mm चे, ते आता आपण याच्यात घातलेत म्हणजे आपल्याला असे क्रिस्टल ब्ल्यू कलरचे 10 लागतील, नाही 8 लागतात. 8 आपलं फूल थोडस छोटं आहे, तर बरोबर 8 क्रिस्टल घ्यायचे ब्ल्यू कलरचे. आणि ते असे आपल्याला त्या कुंदनच्या साईडला असे गोल राऊंड मध्ये जोडून घ्यायचे, गोल राऊंड असा शेप द्यायचा त्याला. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आता आपलं फ्लावर तयार होणार आहे. थोडेसे अजून 2-3 मणी लागतील, बरोबर. तर हे असं राऊंड मध्ये त्याला हे करून घ्यायचं, कारण की याचे चान्सेस असतात, कारण याला साईडला काही सपोर्ट नाहीये. आपल्याला पूर्ण ते कुंदनच्या साईडला हे असं राऊंड करून घ्यायचंय, आणि ते निसटण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे म्हणजे शक्यता असते निसटण्याची, त्यामुळे ते एकदम व्यवस्थितपणे असं त्याला पॅक करून घ्यायचं असतं. आणि आपल्याला फुलाचा आकार असा एकदम छान आला पाहिजे, बघता क्षणी असं म्हणजे दिसलं पाहिजे की हा किती छान दिसते असं. त्यामुळे एकदम परफेक्ट असं करावं लागतं त्याला. आणि मग आता जे फूल तयार करतोय, तर आजच्या नथीमध्ये आपल्याला या फुलांचा वापरच करायचा आहे आणि याच्यातूनच आपल्याला एक नथ तयार करायची. तर अशा नथी तुम्ही अजून बघितल्या नसतील, पण मी ही माझी डिझाईन पहिल्यांदाच बनवलेली आहे. म्हणजे मी या डिझाईन मध्ये मी पहिल्यांदाच अशी नथ बनवलेली आहे, कारण मी सुद्धा अजून बघितलेली नाही अशी नथ. अशा फ्लावर्सची नथ मी अजून बघितलेली नाही, कारण आता सगळेच वेगवेगळ्या प्रकारच्या नथी बनवतात आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर तशी आपण न करता आपल्या पद्धतीने ही नथ तयार करणार आहे. तर आता आपलं फूल झालेलं आहे तयार. तर हे पूर्ण असं ऍडजस्ट करून पूर्ण पॅक करावं लागतं, आणि हे काम करताना खूप व्यवस्थितपणे आणि लक्षपूर्वक हे सगळं करावं लागतं.
कारण बघू शकता तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजतच असेल की हे आपण जेव्हा असे काही डिझाईन बनवत असतो त्यानंतर त्या आपल्याला म्हणजे खूप दिवस टिकवायच्या असतात. त्यामुळे व्यवस्थितपणे काम हे सगळं डिझाईन तयार करायची असते. आणि हे फ्लावर आता आपलं तयार झालेलं आहे. तर आपण पहिलं जे फ्लावर तुम्हाला मी दाखवलं होतं सुरुवातीला व्हिडिओच्या, ते आणि हे आता तुम्ही बघू शकता सेम तेवढंच आणि त्याच आकाराचं झालेलं आहे. तेवढेच मोती आपण यात यूज केलेत. आपल्याला बरोबर या मोतीसाठी या फ्लावरसाठी किती मोती लागतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर तुम्हाला पण ही नथ तयार करायची असेल तर प्लीज एकदा ट्राय करा आणि बघा. आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपलं फ्लावर झालेलं आहे रेडी. तर हे मी फर्स्ट वालं जे फ्लावर होतं ते आणि हे मी तुम्हाला आता तयार करून दाखवलं. हे फ्लावर कसं तयार करायचं. तर यासाठी आपल्याला 2 फ्लावर लागतात. एक ग्रीन आणि रेड कलरचं असं मिक्स असं कॉम्बिनेशन असलेलं एक कुंदन लागतं. तर ते कुंदन आपण म्हणजे ते कुंदन आणि हे 2 फ्लावर याचा वापर करून आपली आजची नथ तयार करणार आहोत. तर इथे आपलं नथीसाठी आपण फ्लावर जे आहे ते हुक तयार केलेल्या त्या वायरवरती आपण त्याला चांगलं जॉईन करून घेतलंय. आणि आता आपण जो कुंदन घेतला होता ग्रीन आणि रेड कलरचं जे कॉम्बिनेशन असलेला, तो इथे 0.3 mm च्या वायरने पूर्ण असा पॅक करून घ्यायचा त्या वायरवरती, जेणेकरून की तो हल्ला नाही पाहिजे. तर हे व्यवस्थितपणे असं आपल्याला जॉईन करून घ्यायचंय, म्हणजे त्याला पूर्ण असं पॅक करून घ्यायचंय. तर आता आपण ते पॅक करतोय आणि तुम्ही बघू शकता तुमच्या समोर, तुम्हाला दाखवते मी हा कुंदन कसा पॅक करायचा. व्यवस्थितपणे बघा आणि एकदा नक्की ट्राय करा. ही वाली नथ तुम्हाला खूप आवडेल, एकदा नक्की ट्राय करा. मला पण बघायची आहे की ही डिझाईन आज कशी तयार होती. आजची जी नथ आहे ती मी आज कशी तयार करणार आहे आणि तिचा जो फायनल लुक आहे तो मला बघायचा आहे. कारण मी नवीन तयार करते तुमच्या समोर आणि तुम्हाला माझी एक नवीन डिझाईन तुमच्या समोर बनवून दाखवते आज, जी मला पण माहिती नाहीये की ती कशी होणार आहे. आणि ती मला बघायची पण खूप उत्सुकता आहे आणि तुम्हाला ती दिसेल आणि मलाही बघायची आहे. तर आता आपण हा जो कुंदन आहे तो असा पॅक करून घ्यायचा चांगला. आणि कशा प्रकारे पॅक करायचा आहे तो एकदा नीट लक्ष देऊन बघा. जर नवीन शिकत असाल तर त्यांना थोडस अवघड जाईल हे समजायला, पण जे ज्यांना येतं त्यांना हे पटकन समजून जाईल. तर आता आपला कुंदन जो आहे तो मी याच्यावरती असा पॅक करून घेतलाय. आणि आता आपल्याला जे 2 mm चे जे बीड्स आहेत, व्हाईट कलरचे जे मोती आहेत ते आपल्याला इथे लागणार आहेत.
आपण जे मोती घेतले होते त्याचे एक फ्लावर करायचे. तर कुंदनच्या साईडने ते व्यवस्थितपणे असं जोडून घ्यायचं आणि ते खालच्या साईडने वायर वरती घेऊन त्याला चांगली 2-3 असे पीळ घालून ते व्यवस्थितपणे पॅक करायचं. तर हे आता आपलं झालेलं आहे तयार. आणि पुन्हा आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर इथे आपल्याला आता अजून एक आपण म्हणजे याच्या खाली असं अशाच प्रकारे अजून एक फ्लावर जे आपण सेकंडचं जे केलं होतं ते असं जॉईन करून घेणार आहे. आणि त्याच्या आधी आपल्याला हे सगळं व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचंय, कारण याचे सुटण्याचे चान्सेस असतात, कारण याला दुसरा काही सपोर्ट नाहीये. तर ते 0.3 mm च्या वायरने ते एकदम व्यवस्थितपणे पॅक करावं लागतं. तर आता आपण जे सेकंड वाले फ्लावर केलं होतं ते आता आपल्याला याच्या खाली जोडायचं आहे. व्यवस्थितपणे जॉईन करून घ्यायचंय. त्याच्या आधी आपण पहिलं मोती आणि ते बसवले होते ते व्यवस्थितपणे पॅक बसलेत की नाही ते एकदा नक्की चेक करायचं, कारण ते पुन्हा पॅक करता येत नाहीत. त्यामुळे अगोदरच त्याला व्यवस्थितपणे पॅक करायचं आणि मग पुढची प्रोसेस करायची. तर हा फ्लावर आता मी इथे जोडणार आहे. तर छान दिसतोय आणि याच्यातूनच आपण डिझाईन तयार करणारे आहे. म्हणजे आजची नथ अशीच आहे आणि सिंपल आहे, सोपी आहे खूप. तुम्ही बघितलीच असेल कशी तयार करायची, म्हणजे फ्लावर्स कसे तयार करायचे ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलेलेच आहे. आणि तसेच फ्लावर आपल्याला फक्त याच्यावर जॉईन करायचे. तर ते कशा प्रकारे करायचे हे मी तुम्हाला दाखवते. आणि व्यवस्थितपणे बघा व्हिडिओ आणि अशी नथ तयार करून नक्की बघा. तर जे फ्लावर आहे ते मी आता इथं जोडणार आहे आणि ते व्यवस्थितपणे जोडायचे आपल्याला. जसं आपण पहिलं वालं जे फ्लावर जॉईन केलं त्याच प्रकारे त्याच पद्धतीने आपल्याला हे वालं फ्लावर पण जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. तर हे व्यवस्थितपणे आता आपलं सगळं पॅक झालेलं आहे आणि आता आपल्याला याचा म्हणजे आपण याच्यात आता फायनल लुक देणार आहे याला. तर जे आपण मोती तयार करून घेतले होते ते याच्यात आपल्याला पॅक करून घ्यायचे. तर आपण ती 0.3 mm ची जी वायर होती ती आपण इथे थोडीशी म्हणजे ठेवली होती आणि नाही आपण आता तिथे म्हणजे पॅक करणार आहे तिला 0.3 mm च्या वायरने. तर आपण जे इथे जे म्हणजे आपण व्हाईट, ग्रीन आणि रेड आणि ब्ल्यू असं कॉम्बिनेशन केलेलं आहे या नथीचं. तर आपण जे मोती बसवणार आहोत ते पण आपल्याला व्हाईट, रेड आणि ग्रीन आणि अशा कलरचे 3 कलरचे याच्यात आपल्याला
असे जॉईन करून घ्यायचे एकदम. तर ते न हलण्यासाठी आपण 0.3 mm ची वायर आहे त्याच्यात आपल्याला हे असं व्यवस्थितपणे एकदम असं पॅक करून घ्यायचं, कारण की मोती सरकण्याची आणि निसटण्याची सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे याला पण खूप व्यवस्थितपणे असं पॅक करून घ्यायचं. तर आपल्याला नथिका म्हणजे मला पण बघायची आता ही नथ कशी तयार होते. तर एवढीच आहे नथ आणि हाच आता आपल्याला त्याला एक फायनल आता लुक द्यायचा आहे. तर तुम्ही बघितली असेल नथ कशी तयार केली मी. तर तुम्हाला पण आवडली असेल तर तुम्ही एकदा ट्राय करा. आणि आपण याच्यात वेगवेगळे कलर यूज करून पण म्हणजे ही नथ तयार करू शकतो. आपण या मी जे ब्ल्यू कलरचे जे क्रिस्टल यूज केले तिथे आपण प्रत्येक कलर वापरून आपण नथ प्रत्येक म्हणजे ज्याला ज्या कलरची हवी आहे त्या कलरची आपण इथे बनवू शकतो. तर आता जो मी ज्याला म्हणजे नथीला जो आपल्याला हुक तयार करायचा आहे, आपण इथे प्रेसची नथ केलेली आहे ना, तर त्यामुळे त्याला व्यवस्थितपणे पॅक करायचे आणि ते मोठी झालेत की नाही पॅक हे एकदा चेक करायचं जेव्हा आपण नथ करतो तेव्हा. आणि असे काही मोती आपण बसवतो तेव्हा त्याला नेहमी असं म्हणजे या वायरने असं एकदम पॅक करायचं, कारण ते निसटले नाही पाहिजे त्यामुळे. तर आता तुम्ही बघू शकता की मी जी नथ तयार केली ती कशी झालेली आहे. तर बघा, खूप छान अशी डिझाईन तयार केली. खूप छान आणि नाजूक अशी नथ तयार झालेली आहे. तर बघू शकता खूपच छान झालेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की ही नथ कशी तयार झाली. आजची नथ तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.